तुम्हाला माहिती आहे का, थंडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी खूपच मस्त आहे. त्यासाठी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे स्वच्छ धुवून घ्यायचं. आता धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि रात्रभरासाठी भिजत ठेवलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मला ही रेसिपी बनवायची होती. त्यामधलं वरचं पाणी काढून टाकलं, थोडं पाणी राहू दिलं. आता त्यामध्ये 3 पळी दही टाकून घेतलं. आता दही टाकल्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता त्यामध्ये जिरं, ओवा, चवीनुसार मीठ, अजून काही भाज्या घालायच्या असतील तेही घालू शकता. कोथिंबीर टाकली, मिक्स केलं आणि अर्धा चम्मच खायचा सोडा टाकून घेतला. छान असं मिक्स केलं. सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते. हे पहा अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. आता गॅसवर आप्पेपात्र ठेवून घेतलं. त्यामध्ये थोडं थोडं तेल किंवा तूप काहीही टाका, जे आवडेल ते. त्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ द्यायचं. तोपर्यंत या ठिकाणी डाळीलाही तडका लावून घेतला. आंबट गोड मस्त अशी त्यासोबत डाळ बनवली. तर साईजला दुप्पट असे हे आप्पे फुललेले आहेत. हे पा कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. दोन्ही बाजूनी मस्त लालसर होईपर्यंत थोडं थोडं तेल किंवा तूप टाकून मस्त असं भाजून घ्या. आता या ठिकाणी तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर अशाच पद्धतीने सगळे आप्पे हे बनवून घ्यायचे आहेत. तर हिवाळ्यामध्ये मस्त गरमागरम पौष्टिक यापेक्षा दुसरी रेसिपी राहू शकत नाही. तर या ठिकाणी सगळे असे आप्पे तयार झालेले आहे. कलरही सुरेख आलेले आहे. वरून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे. हलके फुलके जाळीदार मस्त असे हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. तर मस्त त्यासोबत आंबट गोड वरण आणि ही दह्याची चटणीसुद्धा बनवली. तर आजची हिवाळ्यामधली ही रेसिपी कोणाकोणाला आवडते कमेंट्स करून जरूर सांगा आणि माझी बनवायची पद्धत कशी वाटली तीही सांगा.